आजच्या ब्लॉगची सुरुवात रेसिपीपासून. आज ही घरी होते. ही जर घरी असेल तर मग मी शेंगोळे, उडदाची आमटी किंवा शेंगोळ्याच्याच पिठाचं गोळ्याचं कालवण, असं पातळ कालवण जे चुरून भाकरी बरोबर खाता येईल असं बनवत असते. आणि माझ्या मुलीलाही शेंगोळे खूप आवडतात. मी असे शेंगोळे बनवते हे माझ्या मुलीला माहीत नव्हतं, कारण की मग ती येऊन अशा प्रकारे बनवायला तिला आवडतं. ती छान अभ्यास करत होती, कारण स्वयंपाक करताना छान अभ्यास करते, टीव्ही वगैरे नाही. काय झालं बाबा? अभ्यास कर व्यवस्थित, ओके? मॅमनी तुझा तक्रार केली की तू होमवर्क नाही करत आहे म्हणून. ट्युशनला जायचंय ना आज? हा, मग आवर. नाही आहे स्कूल आज. बाबा घरी आहेत की नाही आज? हो. मुलांचा काही स्क्रीन टाईम नसला ना, मुलं काही ना काही शोधत असतात. तसंच माझी मुलगी थोड्या वेळ बोर होणार जर स्क्रीन दिली नाही तर मग नंतर काहीतरी सापडणार, मग अभ्यास करत बसणं, काय ॲक्टिव्हिटी करत बसणं असं करत असते. आज ट्युशनचं कंप्लीट करत होती. ट्युशनला स्कूलला जायला तिला खूप आवडतं. ती आम्ही जबरदस्ती अजिबात करत नाही तिला. सुट्टीच्या दिवशी पण ट्युशनला जाते. आणि तिला काय जेवायला बनवलं हे माहीत नव्हतं, म्हणून तिने भरपूर प्रश्न विचारले, आज काय जेवायला बनवले आई. ती अभ्यास करेपर्यंत मी छान स्वयंपाक केला, छान आवरलं, सगळे साफसफाई. आणि मग नंतरचे प्रश्न बघा काय विचारते. ती काय बनवलं आई, तू शेंगोळे बनवले का? बाबाचं काय फेवरेट आहे? नाही, बाबाचं आज दुसरं फेवरेट बनणार आहे. काय बनणार आहे? बाबाला विचार म्हणा, तुमचं फेवरेट काय आहे? बाबा, तुमचं फेवरेट काय? काय बनवते मला काय माहिती मला. तुमचं फेवरेट काय? नो, तिखट मधलं फेवरेट जेवताना. रियांचं फेवरेट आहे भजे, कारण की आज कर होती, करीला काहीतरी तळायचं असतं म्हणून मी आज भजे तळलेले. यांना भजे खूप आवडतात, तिलाही आवडतात म्हणून भजे तळलेले. म्हणून मी विचारत होते की बाबाचं काहीतरी फेवरेट आहे म्हणून. आणि मग छानपैकी आम्ही जेवण केलं. जेवताना पण भरपूर हे असतं, तिची खूप बडबड असते. ती बघा कशी बडबड करते ते. तुटू काय होतं, तुटलेलीच खायची राहते. हे बघ याच्यातलं पण तुटल्या सगळं. हे बघ मला पण तुटलेलं झालं बघ सगळे. बघ तुटलेले आले सगळे. हा पण मग ती तुटली नाही का, याच्यातले पण तुटले आहे सगळे. हे बघ तुटल्या याच्यातले पण. अजून देऊ का तुला? ही पण तुटलेली आहे. ते बसून खाता. पिऊ येडी आहे ती, झोपून खाते. नाही मन झोपून खाते ना, नाही नुसती उठून जाते घरामध्ये. मी आवक्या आवक्या. मग जेवण झालं, सगळं आवरलं, तिला छानपैकी आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर तिला छान झोपवलं, कारण की तिला झोपून मला जायचं होतं पिक्चरला. मला आज यांच्याबरोबर पिक्चरला जायचं नव्हतं, तर माझ्या भाचीबरोबर पिक्चरला जायचं होतं. कारण की मुंबईमधल्या मुलांना माहीत नसतं की मराठी शाळा काय असते म्हणून माझ्या भाचीबरोबर आज मी पिक्चर बघायला जाणार होते. यांच्याबरोबर नाही गेले, कारण की कधीतरी एकटं असं जायचं असतं, म्हणून भाचीबरोबर आज पिक्चर बघायला गेले. आणि माझ्या मुलीला ते माहीत नव्हतं. नंतर मग तिने छानपैकी मला कॉफी दिली. कॉफी दिल्यानंतर आम्ही पिक्चरला गेलो. आणि पिक्चरला झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. पिक्चरला भरपूर फॅमिली लोक आले होते. खूप छान पिक्चर होता, क्रांतीज्योती विद्यालय. आणि मी इथं असा व्हिडिओ काढला की एक मुलगी छान तिच्या आजीला घेऊन आलेली, आणि मी माझ्या भाचीला म्हटलं तू पण आजीला घेऊ दे, छान पिक्चर आहे. कारण की परत असे पिक्चर येत नाही की जे आपल्याला फॅमिली बरोबर बघता येईल. म्हणून छान पिक्चर बघितला. आणि तिलाही तो पिक्चर खूप आवडला. खूप छान आहे म्हणे, खूप छान होता पिक्चर. आणि खरंच खूप छान होता. आणि नंतर मग तिच्याबरोबरच छान कॉफी प्यायली, बर्गर खाल्ला. आणि त्यांचा फोन पण आलेला मला की काय येतेस का, किती टाईम आहे. मग मी त्यांना सांगितलं हा टाईम आहे, येते. आणि तिथं माझ्या मुलीने ऐकलं की आई बर्गर खाते म्हणून मी घरी आल्यानंतर तिला माहीत नव्हतं, पण आदल्या दिवशी मी बोलले होते की मी पिक्चरला जाणार आहे, म्हणजे तिच्या लक्षात होतं. पण बघूया तिच्या लक्षात आहे की नाही आता तिची काय रिॲक्शन असते, कारण की मी बाहेर गेल्यावर तिला अजिबात आवडत नाही. तिचे असंख्य प्रश्न असतात, तर बघा तिची आता रिॲक्शन काय असते ते. ती माझी वाटच बघत असेल की कधी येते आई म्हणून. बापरे. इथं डास दिसतच नाहीये. ओके, बोला काय म्हणतेस? खिडकीतून तुझीच वाट बघत होते. का बरं माझी वाट बघत होती? पण बाबा गेले होते ती सोडून मला बाईक काढायला. किती
खावली बाबा. तेच लावले. बरं तू जेवण केला का? बरं तू काय खाऊन आली? हो, मी काहीच नाही खाल्लं. मग बाबाला कशाला सांगितलं मी बर्गर खाते? हो, तू ऐकलं? हा. अरे यार, मला नाही वाटलं तू ऐकल म्हणून असं काही बर्गर खाते. पूर्वा दीदी होती ना बरोबर, मग तिने थोडस मला खायला दिला बरोबर. मी नाही घेतला, पूर्वा दीदीने दिला मला. तू खाल्लं? मी आज खेळायला आली होती. आली होती? हा. तू गेली होती खेळायला खाली? हा, बाबा घेऊन गेले होते. ओके. कशाला काढते ते? कुठे गेली होती मी? पिक्चर बघायला. तुला माहित होतं मी पिक्चर बघायला गेले? हा. कुणी सांगितलं? बाबांनी? नाही, तूच. मी कधी सांगितलं तुला? काल सांगितलं होतं ना मला पिक्चर बघायला जायचंय. ओके, मी सांगितलं होतं काल. हे माझ्याच लक्षात नाही. मला वाटलं तू विचारशी नाही तू कुठे गेली होती, काय गेली होती म्हणून. तू कशाला गेले पिक्चर बघायला? मी जात नको जाऊ का पिक्चर बघायला? जात जा. ओके, तू थँक्यू. तू राहिली बाबापाशी. आई, हम्म? मला हे बाबापाशी सोडून कुठेच नको जाऊ. मला घेऊन जा पिक्चर बघायला. मग तू तिथे रडली मग? मी नाही रडणार. नाही रडणार? नाही. ओके, मग आता नेक्स्ट टाइम बाबा आपण तिघं पण जाऊया. ओके, बघू तू राहते की नाही. ओके. काय करत होती?